चला लेकी बाई हो, कशात तुम्ही? आज लय मस्त वातावरण झालंय. म्हणलं आज एका माया लेकी बाईला मस्त रेसिपी बनवून खाऊ घालते. ती पण एकदम जाळीदार आणि टम फुगलेली, एकदम गोल गोल गुलगुले. लेकी बाई हो, मला गुलगुले लय जुन्या रेसिपी पासून भारी येते बरं का. मी तुम्हाला आज बनवून दाखवते जुनी रेसिपी. लेकी बाई हो, असे मी गुलगुले बनवते तळीला बरोबरच घरात संपून जाते. एवढे मस्त पैकी मला गुलगुले येते. तर लेकी बाई न पहिल्याने गुलगुल्याला काय करायचं, आता पातीला चुलीवर ठेवून घेते. हे पावशरचा गलास लेकी बाई हो, आता हे भरून पाणी तापायला टाकायचं. पावशराची गुळाची ढेप होती, त्याच्यातला 150 ग्रॅम मी फोडून गुळ घेतलाय. आता ते गुळ मी पाण्यात टाकीते, त्याचं गुळवणी मी बनवून घेते. असं हळूहळू घ्यायचं. गुळ घातला का कसं पाकायचा, मग त्याचं घट पाक होतो. मग हे पाक उतरून घ्यायचा. लेकी बाई आता 10-15 मिनिटं गुळवण्याला लागतील. आता तोपर्यंत गुलगुल्याला काय घालून घ्यायचं ते तुम्हाला दाखवते. 1 प्लेट गव्हाचं पीठ घेतलंय. आता हे पितळी भांड्यात घालून घेऊ. आता 1 चमच बडीशेप ती पण घालून घेऊ. आता 2 चमच खोबऱ्याचा कीस घेतलाय. आता हे पण पितळाच्या भांड्यात टाकून घेऊ. आता 4-5 बदाम होते, त्याचे पण बारीक बारीक तुकडे केले तर ते पण घालून घेऊ. आता 4-5 काजू होते, तसेच त्याचे पण तुकडे करून घेतले, ते पण घालून घेऊ. 4 इलायचे आता हे पण सोलल्यात, ते पण टाकून घेऊ. थोडंसं चवीनुसार मीठ घालू. तुम्ही पण थोडंच घाला, जास्त घातलं तर खारट होईल. मी आपल्या मानानेच घालते, पण थोडंच घालते. त्यानं काय होतं, गुलगुल्याला मस्तपैकी चव येते आणि तोंडाला चांगलंच लागतं खरपूसवरी. आता मीठ टाकून घेऊ. आता अर्धा चमच खाता सोडा घेतलाय, ते पण टाकून घेऊ. त्यानं काय होतं, गुलगुले जास्त फुगत येतं, मस्त चव येते, तर मऊ होते. तर लेकी बाई आपलं गुळवणी पण झाले. आता खाली उतरून घेऊन मळून घेऊ. आता चाळणीनं चाळून घेते आणि टाकीते, म्हणजे केर कचरा असला तर निघून जातो. असंच गाळून घेत तुम्ही पण. गरम गरम याच्यावरच घोटू घोटू घ्यायचं, हळूहळू घ्यायचं, नाही तर गाठी बांधल्यानं निबार होत्यात. मग आता पातळ करायचं जर शिठवखे असं घोटू घोटू घ्यायचं. जवळ गरम आहे का तवरच घोटायचं, नाही तर मग निबार झाले मग काय उपयोग नाही होत. त्याचा घोटता नाही येत, काय नाही, गाठी बनत येतात, मग पीठ रचतं त्याच्यामध्ये आत, म्हणजे तसंच. आता थोडंसं पाणी टाकीते, मग चांगलं आणखी मळून निघन. आता का पाणी टाकताना लेकी बाई हो, मापातच टाकायचं. लय पातळ झालं तर काहीच करता नाही यायचं. मग आता जसं लागेल का तसंच पाणी टाकायचं. आपल्याला भाज्याला कसं पीठ मळतो तसंच मळायचं. हे लेकी बाई हो, अशा एवढ्या मापात मळायचं. लय घट नाही, लय पातळ नाही. पातळ केलं तर मग नुसती बिरबटीच होईल, लाल शेंगुळ्यासारखं. असं घट मळायचं आणि असं टाकून द्यायचे, टुपू 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 तेलामध्ये. पीठ घेते चेतून, कढई घेते ठेवून, तेल घेते टाकून. मग मस्त टाकीते. जसं लागन तसंच आपल्याला तळायपुरतंच टाकावं लागतं. जसं आपल्याला तळायचं तसंच टाकायचं. लय जर आपण तळून जर राहिलं आणि ते खाल्लं तर नळडे धरतं, घसा बसतो. असं दोराने म्हणून मापातच टाकायचं तेलाने. जर नाही त्याच्यात तळायला पुरलं तर आणखीन टाका, पण मापातच टाका. आणि जरी तळलं तर कालवणाला बाजूला ठेवून टाकी जाता. तेल लय तापले, तडतड आवाज येतोय. आता गोलगोल सोडून घेते. बघा लेकी बाई हो, असेच करून खातो मी पण. किती भारी झाले तर. लेकी बाई हो, ह्या काय असे तळायचे आणि काढून घ्यायचे. मस्तपैकी तळलेत. आता
दुसरा पण गाणं काढून घेतलाय. आता लय तापलंय तेल तर पटापटा होते तर. आता लेकी बाई असं पटापटा सोडून घेते लगेच तळून पटक्यास. सगळ्यात सोपी सगळ्यात फास्ट बनणारी रेसिपी, एकदम झटपट होती. तुम्ही पण करा, नाशीच खा आणि आजीला कमेंटमध्ये सांगा. 2 लाख लवकर फॉलो करा. एकी बाई मी खाते आणि चव तुम्हाला सांगते. एकच नंबर झालेत आपले गुलगुले. तुम्ही पण असेच करा खा. तुमच्या लेकरा बाळाला घाला. पण लय सोपी रेसिपी, घरच्या घरी कमी साहित्य काहीच लागत नाही त्याला. आपल्या घरात सगळं राहतं. काटा करते तुम्हाला. भेटू मोरच्या हेडेवाला.